रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान जीवनदान। नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील श्रीरामनगर या ठिकाणी सावली प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिवस या ठिकाणी साजरा होत आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्त त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, आज या ठिकाणी सावली प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिवस साजरा होत आहे, तर वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, काय सांगाल आपण उद्घाटन प्रसंगी? या प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि मला त्यावेळेस देखील याच्यात सहभागी होण्याची खऱ्या अर्थाने संधी मिळाली होती। आणि आज यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त निरंजन असेल, त्याचे सर्व सहकारी असतील, इथं या ठिकाणी या विभागाचे नगरसेवक संजयजी भोसले यांच्या उपस्थितीमध्ये संतोषजी राजगुरू, शैलेशजी राजगुरू आणि सावली प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी एक खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रतिष्ठान समाजात काम करत असताना कशा पद्धतीचं काम व्हायला पाहिजे, आपल्या माध्यमातून समाजाची सेवा कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हे आरोग्य शिबिर आयोजन करून त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांच्या हातून समाजाची सेवा वर्षभर अशीच घडत राहो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांना अशाच पद्धतीची ऊर्जा या महामानवांना अभिवादन करत असताना मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून परत एकदा सर्वांना या आज आरोग्य शिबिरानिमित्त सगळ्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो। या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन होत असताना रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीचा मोठा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो। सावली प्रतिष्ठानचा आज दुसरा वर्धापन दिन। प्रतिष्ठान मंडळं ह्यासाठी स्थापन करावी लागतात की समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवले गेले पाहिजेत। त्या प्रतिष्ठानचा फायदा हा समाजातील सर्व नागरिकांना झाला पाहिजे। आज रक्तदान असं दान आहे की या रक्तदानामुळे एखाद्याचं प्राण वाचले जातात। आणि खरं म्हणजे रक्तदानाचं उदाहरण जर घ्यावं म्हटलं तर आत्ता सुरेंद्रदादा पठारे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं घेतली जातात। हजारो बाटल्या त्या ठिकाणी जमा होतात। असे कार्यक्रम वेळोवेळी राबवावेत आणि आमचं जे जे काही सहकार्य लागेल ते आम्ही नक्की या ठिकाणी देऊ। आणि तुम्हाला खरंच या प्रतिष्ठानच्या या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या वतीनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। भाऊ, आज या ठिकाणी आपण बघतो बरेच ग्रुप आपण पाहिलेले असतात, मित्रांचे ग्रुप असतील किंवा जाती धर्माचे वेगवेगळे ग्रुप असतात, पण रक्तदानाचं पण असं ग्रुप प्रत्येक भागामध्ये होणं गरजेचं आहे। रक्त हे असं आहे की कुठेही ते उपलब्ध होत नाही, ते एका माणसाकडून दुसऱ्या माणसालाच ते रक्ताचे दिल्यानंतरच त्याचा रुग्ण वाचू शकतो। त्यामुळं जास्तीत जास्त रक्तदान शिबिर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होणं आजच्या तारखेला गरजेचं आहे। आज सावली प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन आहे। योगायोगाने पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देखील मी या ठिकाणी उपस्थित होतो। मागच्या वेळेस देखील चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिरामध्ये अंदाजे 100पेक्षा जास्त लोकांनी कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेऊन रक्तदान केलं होतं। माझे निरंजन कांबळे असेल किंवा त्याचे सर्व सावली प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना मी दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो। जसं आपल्या वरिष्ठ सुरेंद्रदादांनी किंवा संजय भोसलेंनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत आणि त्याचा आपल्या येरवडा भागातील येरवडा परिसरातील लोकांना उपयोग व्हावा अशी मी आज दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त इच्छा व्यक्त करतो। बाबा, आज रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आज युवकांना आपण काय संदेश? युवकांनी हा समाजोपयोगी कामाच्या निमित्तानं लोकांच्या समोर जाऊन लोकांना काय लागतं आहे, नागरिकांना काय आवश्यकता आहे याची विचारपूस करून चांगल्या पद्धतीने आपलं आरोग्य आयुष्य आपलं जगलं पाहिजे। हे आयुष्य युवकांनी दुसऱ्यांसाठी देण्यासाठी आपल्या देशातल्या अनेक क्रांतिकारी बघितले असेल आपण की त्या काळात त्यांनी विविध लढाया ह्या लिहिल्या पेरल्या आणि आता आपल्या युवकांना देखील ह्या पुढीलच्या काळामध्ये लोकोपयोगी कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल आणि अनेक प्रतिष्ठान आपल्याला पुढीलच्या काळामध्ये असे लोकोपयोगी कार्यक्रम आपल्याला घ्यावं लागेल। निरंजनच्या बाबतीत सांगायचं झालं तर अत्यंत चांगला कार्यकर्ता या परिसरामध्ये मिळालेला आहे। त्याच्या प्रत्येक कार्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक एक कार्यक्रम म्हणजे मागच्या वेळेला आरोग्य शिबिर घेतलं, त्याच्या अगोदर त्यांनी रक्तदान शिबिर घेतलं, म्हणजे सातत्यानं समाजाच्या प्रति त्याचं काहीतरी देणं लागतं असं त्याचं कर्तृत्व आहे। त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं, त्याचं निरंजनचं या सावली प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये जनतेसाठी सावलीच निर्माण करेल अशी मला अपेक्षा आहे। भाऊ, या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना कशा पद्धतीने आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं? सर्वप्रथम डोळ्यासमोर जर काय आपण ध्येय बाळगतो
तर देशाच्या सीमेवरती जे जवान आपल्यासाठी लढत असतात त्यांना कुठेतरी रक्ताचा तुटवडा पडतो, आपल्यासाठी ते रक्त सांडत असतात, त्यांना कुठेही रक्ताची कमी न पडली पाहिजे। त्याचप्रमाणे आपले पोलीस बांधव असतील, जे रुग्ण केवळ रक्ताअभावी मरण पावतात, त्यांना कुठं कमी नाही पडली पाहिजे, म्हणून आपण कुठं कमी न पडता जर कुठलं दान द्यायचं असेल तर सर्वश्रेष्ठ दान कुठलं असेल तर रक्तदान आहे। म्हणून आम्ही सर्व आमच्या टीमनी विचार करून आम्ही दरवर्षी सावली प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करत असतो। त्याच्यामध्ये जर खरं पाहिलं तर इन्स्पायर जर झालो असेल मी तर सुरेंद्रदादांकडे पाहून इन्स्पायर झालो की ते दरवर्षी 3 ते 4 हजार रक्ताच्या बॅगा या पुणे शहराला रक्तदात्यांच्या मार्फत पुरवत असतात। म्हणून आम्ही जास्तीत जास्त मागच्या वेळेस 101 झालं, ह्यावेळेस त्याचा रेकॉर्ड मोडायचा प्रयत्न करतोय आणि जेवढी जास्त सेवा आम्हाला करता येईल या ठिकाणी रक्तदान करून तेवढी सर्व आम्ही सावली प्रतिष्ठानच्या वतीने करू। आणि या सर्वांचं पाठबळ जर माझ्या पाठीशी तर आहेच, आणखीन पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सावली प्रतिष्ठानच्या वतीने करू। तर सुरेंद्रदादा पठारेंचा तुम्ही आदर्श घेऊन असं काम केलं, पण सुरेंद्रदादा पठारेसारखे आदर्श युवक, असे युवक घडले पाहिजेत आणि अशा युवकांचा आदर्श नव्या पिढीने घेणं गरजेचं आहे। होय, नक्कीच। कारण का सुरेंद्रदादाला आपण बघत आहे फक्त रक्तदान शिबिरच नाही, आरोग्य शिबिर असेल, वेगवेगळ्या जी काही कामं असतील, जे समाजोपयोगी कामं असतील ते हिरिरीने आणि प्रामुख्याने या ठिकाणी करत असतात। खेळाडू असतील त्यांच्यासाठी काम करत असतात। मागच्या वेळेस आम्ही कबड्डीचं देखील आयोजन या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या तरी केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी चांगला सहभाग घेतला। जिथे कुठे कमी आम्ही पडलो त्या ठिकाणी त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिलेत। आम्ही नक्कीच फक्त समाजाचा 99% आम्ही या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। आणि आम्ही सर्व हे जरी वेगवेगळ्या पक्षाचे जरी असतील तरी हे सर्व माझे मोठे बंधू आहेत, हे माझ्या पाठीशी नक्कीच उभे राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगल्याच पद्धतीने सावली प्रतिष्ठानच्या वतीने योग्य ते कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवू। समाजाला चांगला या ठिकाणी आम्ही आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, ज्याची जे काय कमी असेल ते आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू।